तुला सांगितलं ना, ओरडत नको जाऊ. समोर आहे ना तुझ्या. बहिरा आहे का मी? बोल. खूप मोठी गडबड झाली आहे. काय झालं निशी? बोल ना, काय झालंय? काय निशी बोल, काय गडबड झालीये? काय हे काय? ईशाची हेअर मशीन माझ्याकडनं खराब झाली. मग 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 आता मी काय करू? तिला कळलं ना तर ती खूप ओरडेल. मला कळत नाहीये मी आता. मी काय करू यात? माझं काय रिपेअरिंगचं दुकान आहे? रस्त्यावर दुकान टाकलंय का मी? काय करू? काय मी दुरुस्त करू? ही नाही तसं नाही, म्हणजे तू रिपेअर नको करू. ऐक ना, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो तुझ्या डोक्यातच राहू दे. हा, तिकडे सेफ आहे, राहू दे. युवी युवी ऐक तरी. युवी युवी ऐक ना. ऐक 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 प्लीज प्लीज मला वाचव ना ह्यावेळी. प्लीज प्लीज काय प्लीज. तू? बघ, मी ईशाला सांगणार आहे की हे मी नाही बिघडवलं, दुसऱ्या कोणीतरी बिघडवलंय म्हणून. इराने बिघडवलंय म्हणून सांगूया. तसंही तिला काही बोलता येत नाहीये. आणि तुला इतकंच करायचंय की इराने ही मशीन बिघडवताना तू पाहिलंस हे सांगायचं. काय होणार आहे त्याने निशी? अरे तू आय विटनेस होणार ना. खरं काय आहे ते फक्त तुला आणि मला माहिती आहे. ईशाला आपण जे सांगू तेच खरं असणार. कळतंय? तुझे बंद पडलेलं डोकं असली चापलुसी करताना बरोबर चालायला लागतं. आय नो. थँक्यू. आय विटनेस. हा, तुझ्या नसलेल्या डोक्यातून पहिल्यांदा काहीतरी कामाची गोष्ट निघाली ग निशी. खरं काय ते फक्त मला आणि गुलाबलाच माहिती आहे. पण ते सांगायला तो समोर तर यायला हवा ना. त्याला तर पोलीस काही सोडणार नाहीत. त्यामुळे कौशिकीसमोर मी जे सांगेन तेच खरं असणार. येस, बेस्ट ऑप्शन आहे हा. मला या सगळ्यातून नीट बाहेर पडायचं असेल तर एक खोटी स्टोरी तयार करून सादर करावी लागणार कौशिकीसमोर, ज्याची बातमी करता येईल. येस युवराज, येस. युवी कसला विचार करतोयस? युवी